स्वामी समर्थ. ज्या वेळेला आपल्या आयुष्यात चांगले दिवस येणार असतात त्यावेळेला परमेश्वर किंवा निसर्ग आपल्याला काही ना काहीतरी संकेत देत असतो. आयुष्यात नेहमी चढ उतार हे होतच असतात. प्रत्येक वेळी वेळ ही बदलत असते. जसं रात्रीनंतर दिवस असतो, दिवसानंतर रात्र असते, हे चक्र जसं चालू राहतं अगदी तसंच आपल्यावर जर वाईट दिवस आले असतील तर त्यानंतर चांगले सुद्धा दिवस येणार असतात. आणि आपल्या आयुष्यात जर चांगले दिवस येणार असतील तर हे तुम्हाला असे काही 7 संकेत सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ते जर तुम्हाला आढळून आले तर समजून जावा तुमच्या आयुष्यात आता खूप छान दिवस येणार आहेत. पहिला संकेत म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं. बघा, बऱ्याच वेळेला ना आपण गजर लावून उठतो, पण ब्रह्ममुहूर्त हा पहाटेचा 3 ते 5 असतो आणि या कालावधीत म्हणजे जाग आलेली सगळ्यात चांगली असते. त्या म्हणजे परमेश्वराची आपल्यावर कृपा असते. आणि एकच दिवस नाही, अशी कंटिन्यू ना 4-5 दिवस सलग आपल्याला त्याच वेळेत ना जाग येत असते. कशी काही काय माहित, अलार्म नाही वाजत, काही वाजत नाही, पण आपोआप आपल्याला जाग येते आणि असं झोपू पण वाटत नाही, अगदी प्रसन्न वाटतं. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला जाग येत असेल तर समजून जावा तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळणे. एखाद्या वेळेला एवढी मोठं गोष्ट आपल्या आयुष्यात घडते किंवा काहीतरी छान छान गोष्टी घडतात त्यावेळेला आपल्याला कधी मनापासून आनंद होत नाही, पण या वेळेला काय होतं, छोट्या छोट्या गोष्टीत जरी यश मिळालं ना तरी आपल्याला खूप छान वाटतं, मनापासून आनंद मिळायला सुरुवात होतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरासमोर गाय येणे अचानक किंवा गायीचा हंबरण्याचा आवाज येणे. तुम्हाला तर माहिती आहे गायीमध्ये 33 कोटी देव आहेत आणि अचानक दारासमोर येऊन गाय थांबते किंवा चिमण्यांचा किलबिलाट आपल्या कानावर पडतो सकाळी उठल्या नंतर, किंवा काही वेळेला काही पक्ष्यांची घरटा आपल्या अंगणाच्या परिसरात किंवा आपल्या गॅलरीत घराच्या दिसायला लागतात. तिथं चिमणी घरटं बांधते, असं काहीतरी शुभ संकेत दिसायला लागतात. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडणं, गाईचं हंबरणं ऐकू येणं हे सुद्धा एक शुभ संकेत असतात आपल्यासाठी. यानंतर चौथी गोष्ट येते की आपल्याला ना स्वप्नात आपण कुठेतरी मंदिरात आहोत किंवा घंटेचा आवाज येतो किंवा आरती करताना दिसतो किंवा आरती दिसते. थोडक्यात काय, देवांच्या ज्या गोष्टी असतात ना त्या सुद्धा आपल्याला स्वप्नात दिसायला लागतात. किंवा सकाळी उठल्यानंतर ना अचानक देवाच्या घंटीचा आवाज येतो, कुठेतरी मंदिरात घंटानाद चाललाय त्याचा आवाज येतो किंवा शेजारी कुठेतरी घंटी देवपूजा चाललेली असते त्याच्या घंटीचा आवाज. म्हणजे सकाळच्या फारी किंवा सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान आपल्याला घंटानाद ऐकायला मिळत असतो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, याकडे आपलं लक्ष नसतं. या जर असं तुम्हाला ऐका येत असेल ना तर समजायचं आपल्याकडे ना काहीतरी चांगलं येणार आहे, काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या बाबतीत आता घडायला सुरुवात होणार आहे. पाचवी गोष्ट म्हणजे ना अचानक धनसंपत्तीत आपल्या वाढ होणं. म्हणजे ना आपलं जर कुणाकडे बरेच दिवस झाले पैसे रखडलेले असतात तर अचानक ते आपल्याला आणून दिले जातात किंवा आपलं कर्ज अचानक कमी होतं, आपला एखादा व्यवसाय असतो त्यामध्ये अचानक भरभराट होते किंवा एखादी व्यवसायाची चांगली संधी साधून येते. हे सुद्धा लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन होणं हे सुद्धा चांगली गोष्ट आहे ना. बरेच दिवस आपले पैसे कोणाकडून अडकून पडलेले आणि अचानक येऊन तो आपल्याला देतो, हा सुद्धा आपल्यासाठी चांगलाच दिवस आहे ना. सहावी गोष्ट म्हणजे मनामध्ये अचानक ना भक्तिभाव निर्माण होणे. काय माहित काय होतं, अचानक आपल्याला देवाची पूजा करावीशी वाटते, एखादा धार्मिक ग्रंथ वाचावा वाटतो, पारायण करावं लागतं, नामस्मरण करावं वाटतं किंवा बाहेर कुठे गेलो तर आपण ज्या देवांना मानतो त्या देवांचा फोटो अचानक दिसतो. म्हणजे ना असं काहीतरी असं छानसं आपल्याला दिसायला लागतं, असं छानसं वाटायला लागतं. त्यावेळेला समजून जायचं आपल्या किंवा आपल्या घरात ना एक पूजा कशाच्या तरी निमित्ताने पूजा पाठ होतात, घरातील वातावरण प्रसन्न व्हायला लागते, एक पॉझिटिव्ह एनर्जी यायला मिळते. आपल्याला देवपूजा करताना ना देवाराकडे बघितल्यानंतर सुद्धा एक प्रसन्न वाटायला लागतं. असं वेगवेगळे असं पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या बाबतीत घडायला लागतात. सातवी गोष्ट म्हणजे तुम्हाला तर माहित आहे, पुरुषांचा डावा डोळा आणि महिलांचा उजवा डोळा फडफडला असा की समजायचं की आपल्या बाबतीत काहीतरी शुभ घडणार आहे. हे तर आपल्या सगळ्यांना कॉमन कारण माहित आहे. बऱ्याच वेळेला आपला फडफडतो बघा उजवा डोळा, त्यावेळेला पण आपण म्हणतो अरे आपल्या बाबतीत काहीतरी चांगलं होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी जे काही 7 संकेत सांगितले आहेत ना ते जर तुम्हाला दिसत असतील तुमच्या बाबतीत, यातील एक जरी संकेत घडून येत असेल ना तर समजून जावा आता तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपलेले आहेत आणि तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत. आणि हे बघा कसं असतं, शेवटी आपल्यावर सगळं डिपेंड असतं. रोजचाच दिवस हा नव्याने सुरुवात होत असतो, आपण तो कसा सुरुवात करतो यावर सुद्धा डिपेंड असतं. कालचं दुःख कालचं टेन्शन तिथंच विसरायचं. रोज जसा सूर्य
काल मावळला, आज परत नव्याने उगवतो. अगदी तसंच आपण सुद्धा नवीन दिवसाची नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करायची असते. कसं असतं, आयुष्यात चढ उतार तर नेहमी होत असतात, पण त्यातून सुद्धा आपण काय पॉझिटिव्ह घेतोय, आपल्याला काय काय संकेत मिळतात. आपण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी बघतच असतो आणि छान अनुभव यायला सुरुवात होते. एकदा म्हणजे कसं असतं, दुःखानंतर सुख येणार आहे. ठीक आहे, जरी आता आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस असतील ना, तर थोडंफार दुःख पण येणार आहे, त्याला सुद्धा सामोरं जायची तयारी ठेवायची. पण आपलं कसं झालंय, आपल्याला दुःखाचे दिवस नको असतात, फक्त सुखाचे दिवस पाहिजे असतात आणि दुःखाचे दिवस जाता जात नाही, सुखाचे दिवस कधी गेले ते समजत नाही. त्यामुळे काय करायचं, सुखाचे दिवस येतील ना त्यावेळी जास्त हरकून जायचं नाही आणि दुःखाचे दिवस येतील त्यावेळी जास्त दुःख करत बसायचं नाही. जो दिवस येईल तो सारखाच समजायचा आणि पुढे जायचं. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.